स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने येवल्यात यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांनी साजरी करण्यात आली। यावेळी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। वह्या, पुस्तके, पेन यांसारख्या आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। तसेच अनेक गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सामाजिक भान आणि मानवतेची जाणीव जपणाऱ्या विविध उपक्रमांमुळे यंदाची जयंती अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली। सदर कार्यक्रम प्रसंगी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब अहिरे, मार्गदर्शक तथा स्वारीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, ज्योतिताई पगारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गरजूंना धान्य वाटण्यात आले। आमचे सहकारी मित्र महेंद्र भाऊ पगारे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। आणि आगळंवेगळं म्हणजे आपण बघतो की जयंतीचे कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये होतात, परंतु त्याला फाटा देऊन खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय समाज आहे, आदिवासी समाज आहे, याला कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या मदत करून ही जयंती साजरी करण्याची महेंद्र भाऊंची जी पद्धत आहे, मागच्या वर्षी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू असतील, दप्तर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या चपला असतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार करणं असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक मदत करणं असेल, अशा प्रकारचा जो पायंडा पाडला आहे तो नक्कीच समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे। मी महेंद्र भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि हाच आदर्श इतरांनी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न होतं की समाज हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम महेंद्र भाऊ पगारे नक्कीच चांगल्या पद्धतीने करतायत। त्यांना खूप खूप धन्यवाद। सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब, शोषित, पीडित आणि निराधार असलेल्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये शाळेत पाठीवर दप्तर असेल, वह्या असतील, कंपास बॉक्स असेल, चप्पल असेल, हे आम्ही आता वाटप माननीय खासदार भास्कररावजी भगरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या स्वतः शेतात पिकवलेला मेहनतीने गहू हा देखील गोरगरीब लोकांसाठी या ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात आम्ही वाटप केलेलं आहे। तसेच आम्ही जे लोक चांगल्या, ज्यांच्या कुटुंबाने चांगलं शिक्षण घेतलं, ज्यांचे मुलं चांगले अधिकारी बनले, अशा तालुक्यातील विविध लोकांना आम्ही भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध मूर्त्या भेट देऊन त्यांचा देखील आम्ही सन्मान केलेला आहे। तसेच पाथर्डी येथे ते पीडित कुटुंब होतं, त्या पीडित कुटुंबाला 11,000ची मदत आम्ही या ठिकाणी देऊ केलेली आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते माजी आमदार मारुतराव पवार साहेब, त्याचबरोबर आदरणीय माणिक भाऊ शिंदे, त्याचबरोबर महेंद्र शेटकाले असतील, नगराध्यक्ष राजभाऊ लोणारी असतील आणि विविध मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी मात्र पाय ठेवायलाही जागा नाही, शेकडो लोक त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत। त्यात या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे 5 ते 6 वर्षाची ओवी काळे या चिमुकलीने सगळ्या लोकांची मनं जिंकून घेऊन खरे फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे तिने पटून पुन्हा एकदा सांगितलं। आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे आणि पुन्हा एकदा मी या जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व लोकांना मनापासून अशा शुभेच्छा देतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।